Welcome friends, welcome to my YouTube channel Education and Entertainment. This video is about Basic Grammar Part 1 Familiar English Expressions Activity number 1. Words and expressions. Number 1. Happy birthday to you. Whenever someone's happy birthday, we wish him or her happy birthday. Second, all the best. When we give these expressions to others, whenever someone is going to do an important work, that time we say all the best or best luck. Number 3, wish you a happy journey, and it is also a kind of expressions used to give for the person who is about to go to journey. May God bless you. Number 4. Number 5, wish you a happy Diwali. Congratulations. These are the 6 expressions. We give these expressions to various occasions. Let's begin. तर आजचा हा व्हिडिओ सुंदर होणार आहे. एखाद्याचा वाढदिवस असेल तर आपण काय म्हणतो? गेट सेट गो. सर्व मुलं तयार. समजा तुमच्या मित्राचा वाढदिवस आहे. स्टँड अप. वाढदिवस असेल, उभा राहा. काय म्हणणार? हॅपी बर्थडे टू यू. त्याचा वाढदिवस आहे, त्याचं नाव घेऊन म्हण. हॅपी बर्थडे टू यू. सिट डाऊन. एकमेकाला शेजारी बोला, हॅपी बर्थडे टू यू. ओके. से हॅपी. दिवार. स्टँड अप. व्हेरी गुड. स्टँड अप. व्हेरी गुड. स्टँड अप. ओके. ट्रेन. से लाऊडली. मोठ्यानं. थँक्यू बोलायचं. ओके. दुसरा एक्सप्रेशन. बेस्ट लक द्या एकमेकाला. स्टँड अप. बेस्ट लक द्या. ओके. ओके. बेस्ट लक द्या. ओके. तिसरा एक्सप्रेशन्स. प्रवासाला निघालाय. दप्तर एखाद्याने बॅग घ्या. चला या पुढं ॲक्टिव्हिटी सादर करू. एक जण बॅग घ्या. स्कूल बॅग. या की ॲक्टिंग करायची फक्त. या चला. प्रवासाला निघालाय, त्याला म्हणा बेस्ट लक. चल लवकर. त्याला म्हणा नाव घेऊन बोलायचं. घे. विश यू अ हॅपी जर्नी. तुझं नाव काय? वैष्णवी. व्हेरी गुड. त्याला शुभेच्छा द्या. विश यू अ हॅपी जर्नी वैष्णवी. व्हेरी गुड. सिट डाऊन. नेक्स्ट. दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. कार्तिक कसं म्हणणार? हॅपी दिवाळी टू यू सर. किंवा गणपती फेस्टिवल आलाय जवळ, कसं शुभेच्छा देणार? विश यू अ हॅपी गणपती फेस्टिवल. पुढं आता बघा, परीक्षा पास झाला तुम्ही. यू पास द एक्झाम. काय म्हणणार? कंग्रॅच्युलेशन्स. ओके. अशा प्रकारचे सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण रयत शिक्षण संस्थेमध्ये आपण शिक्षण घेत आहोत. यामध्ये लेवल 1, लेवल 2, लेवल 3 या पद्धतीचं बेसिक, मीडियम आणि ॲडव्हान्स या पद्धतीचं स्पोकन इंग्रजी विद्यालयामध्ये शिकवलं जातं. त्यामुळं ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.